महाड नगर परिषदेच्या वतीने 19 जानेवारी 2024 रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे। या अभियानाच्या पार्श्वभूमीवर आज महाड शहरातील व्यापारी वर्गाला मोठा दणका बसला आहे। नगर परिषदेने शहरात दुकानांच्या बाहेर असलेले अतिक्रमण आज हटवले। नगर परिषदेचे मुख्य अधिकारी धनंजय कोळेकर यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली। जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने महाड नगर परिषद हद्दीमध्ये स्वच्छता मोहीम तसेच जे अतिक्रमण धारक आहेत, जे रस्त्यावर अतिक्रमण करतात, प्रोजेक्शन येतात, गटारावर जे प्रोजेक्शन येतात, त्यामुळे रस्त्याला अडथळा होतो, ते आम्ही आता या मोहिमेमध्ये काढत आहोत। तसेच नागरिकांनाही सूचना करत आहोत की हे असे प्रोजेक्शन आल्याने अडथळे होतात, ते तुम्ही करू नये। मात्र या कारवाईने स्थानिक व्यापारी वर्गाकडून नाराजगी व्यक्त करण्यात आली आहे। कोरोनामध्ये व्यापाराला लागलेली उतरती कळा आता कुठे कमी होत आहे, तोच नगर परिषदेने कारवाई करणे सुरू केले। जाणार कुठं, आम्ही व्यापार लावणार कुठं? मी 10-15 वर्षे झाली आज मी इथं दुकान लावते आणि आता अचानक उचलल्यामुळे मी करू काय? लहान पोरं आहेत, 2 माझी मुलं आहेत आणि मला आधार कुणाचा काहीच नाही। मी जाणार कुठं आणि मी काय करू? माझं कमवणार कोण नाही, मी एकटीच कमवणारी आहे। अशा वेळी तुम्ही माझी मदत नाही केली तर कसं? माझं माल उचलून जाण्याची धमकी हे अनेक वेळेला, एकदाच नाही अनेक वेळेला झालंय। मी काय करू मग? महाड नगरपालिकेने जे केलंय ते खरंच खूप चांगलं केलंय, पण हे जे अतिक्रमण केलंय हे ते येऊन 2 दिवस 3 दिवस पाहणी करून अतिक्रमण हटवतात, ते कायमस्वरूपी त्यांनी केलं पाहिजे। हे आज 4 दिवस नव्याचे 9 दिवस होतं आणि परत आहे तेच चालू राहतं। आम्ही एवढंच सांगते की त्यांनी केलंय ते चांगलं केलंय, पण जे हातगाडीवाले वगैरे ते दुकानांच्या समोर हातगाड्या लावतात आणि 4 व्हीलर लावून ठेवतात, त्याच्यामुळे आमची छोटी दुकानं आहेत ती पूर्णपणे झाकली जातात। मग आम्हाला आमचे वस्तू ज्या आहेत, माल आहे, तो आम्हाला दाखवता येत नाही, मग त्याच्यामुळे आम्हाला ते बाहेर लावावं लागतात माल। मनोज चेंडेकर, प्रखर लोकमान्य। संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।